हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत कन्या म्हणजे वर्गो राशीसाठी ऑक्टोबर 2025 हा महिना कसा असणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना मला धन्यवाद बोलायचा आहे, कारण थँक्यू सो मच. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत याची मला सतत पावती मिळते आहे. कधी कोणाचा मेसेज येतो, कधी कोणाचा कॉल येतो आणि लोक साप्ताहिक राशी भविष्याची सुद्धा वाट बघत असतात. कधी लेट झाला माझ्याकडून तर मला मेसेज येतो की का नाही झालंय, कधी अपलोड होणार आहे. तर मला खूप आवडतं हे सगळं. थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती खूप भरभरून प्रेम करत राहा आणि मी पण असेच खूप छान छान व्हिडिओज आणत राहीन तुमच्यासाठी. सो बुक ऑफ आन्सरची सिरीज सगळ्यांना खूप आवडली होती, म्हणून आजपासून आपण जे आपलं महिन्याचं राशी भविष्य आहे, मासिक राशी भविष्य, त्याच्यामध्ये हे इन्क्लूड करतोय. या व्हिडिओच्या शेवटी बुक ऑफ आन्सर्सने आपण आपल्यासोबत ऑक्टोबरमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये कसं वागायचं, कसं जगायचं, कसं रिॲक्ट व्हायचं, कसं डिसिजन मेकिंग घ्यायचं हे याच्यातनं शिकणार आहोत. आपण टॅरोट कार्ड रिडिंग तर करणारच आहोत. साई टॅरोने तुमच्या गुरूंचा संदेश जाणून घेणार आहोत. एंजल्सने सुद्धा अनेक प्रकारचे संदेश आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आपण. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण टॅरो कार्ड्सने काय काय बघणार आहोत. नेहमीप्रमाणे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ महत्त्वाचे टॉपिक ऑक्टोबरमध्ये तुमच्यासोबत काय घडणार आहे हे सांगून जातील आपल्याला. त्याच्या आधी काय करायचं आहे, 1176 लिहायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. नसेल तुम्हाला 1176 लिहायचं तर तुम्ही या व्हिडिओला डबल क्लिक करा आणि लाईक करा. त्याच्याने सुद्धा आपण एकमेकांसोबत कनेक्ट होणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. ऑक्टोबर 2025 हा महिना कन्या म्हणजे वर्गो राशीसाठी कसा असणार आहे ते आपण पाहूया. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये खूप जास्त तुमचा काय म्हणतात भावना उसंबळून निघतील. कदाचित वाद होतील, एकमेकांसोबत पटणार नाही आणि एक म्हणतो ना इमोशनल टर्ब्युलन्समधनं जाण्याचं एक कालावधी ऑक्टोबर 2025 दिसतोय कन्या राशीच्या लोकांसाठी. सो दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्या, एवढंच मी ॲडवाईस करेन. फायनान्सेसच्या बाबतीत महत्त्वाचा डिसिजन ऑक्टोबरमध्ये घेऊ नका. पूर्वी काही डिसिजन घेतले होते त्याचं काही फार चांगलं फळ या महिन्यामध्ये मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे नवीनसुद्धा घेऊ नका. ठीक आहे. करिअरच्या बाबतीत सुंदर कार्ड आलेलं आहे. ज्यांना जे जॉब करतात ते नवीन ठिकाणी अप्लाय करू शकतात, किंवा जर त्यांनी ऑलरेडी अप्लाय केलं असेल तर तिथून होकार येण्याची शक्यता आहे. करिअर झालं. आता आहे बिझनेस. बिझनेसच्या बाबतीत थोडा बिझनेसचा वेग मंदावणार आहे या महिन्यामध्ये. सो जास्तीत जास्त तुमची जी सेविंग आहे ती वापरून का होईना पण हा महिना तुम्हाला ढकलायचा आहे थोडक्यात. सो थोडा बिझनेस कमी असणार आहे. आणि हेल्थच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम नाही. डेथचं कार्ड आलेला, डेथ म्हणजे डेथ ऑफ ऑल पेन अँड सॉरोज. तो सगळं चांगलं असणार आहे. काहीही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे हेल्थच्या बाबतीमध्ये. जे काय प्रॉब्लेमॅटिक आहे ते आपल्याला आलं होतं फायनान्स, रिलेशनशिप आणि बिझनेसच्या बाबतीत. बिझनेस थोडासा स्लो होणार आहे, बाकी विशेष काही नाही. आता आपण बघूया तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे. गुरु, तुम्ही कोणत्याही गुरूंना मानता त्यांच्याकडूनच हा संदेश आपल्यासाठी आलेला असणार आहे. तो बघूया काय म्हणतायत कार्ड. डू नॉट डाऊट आणि फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी. सो नेव्हर डाऊट द पॉवर ऑफ बाबा, हॅव फेथ. हे बघा, कधी कधी ना जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात ना, बरोबर तेव्हा आपल्या मनामध्ये असे विचार येतात की माझ्यासोबत का, मी एवढं करतोय, लोकांचं करतोय, आपल्या माणसांचं बिन ओळखीच्यांना सुद्धा मदत करतो, मी देवाचं एवढं करतो, माझा मग हळूहळू विश्वास उठायला लागतो. सो सायन्सचं असं म्हणणं आहे की या महिन्यामध्ये असे क्षण येतील, पण विश्वास ढळू देऊ नका, ते तुमच्या कायम पाठीशी आहेत. फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी. द डिव्हाइन लिव्हज इन एव्हरीवन अँड एव्हरीथिंग, ट्रीट ऑल विथ रिस्पेक्ट. ओके, बघा, म्हणजे यांना म्हणायचं आहे की ज्या एनर्जीज असतात आपण त्यांना देव म्हणतो, तर देव सगळ्या स्वरूपात आहे, सूक्ष्म स्वरूपात आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये त्यांच्या एनर्जीज आहेत. तो सगळ्यांना समान वागणूक द्या, असं आपल्याला गुरूंचा संदेश आलेला आहे. तो या ऑक्टोबर 2025 मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा.
तर आता आपण बघणार आहोत 3 प्रकार. एक आहे टाईम कार्ड्स, एक आहे येस नो आणि एक आहे एंजल्स ॲडवाईस. तर तुमच्यासाठी तुमच्या एंजलचा ऑक्टोबर 2025मध्ये काय ॲडवाईस आहे? रोमॅन्स. बघा मगाशी आलं होतं सगळं ढवळून निघणार आहे रिलेशनशिप, आणि सगळ्यात शेवटी रोमॅन्स तुमच्यासाठी आलेला आहे ॲज अ ॲडवाईस. तो गोष्टी सांभाळून घ्या, प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेतलात तर खूप सोपं होऊन जाईल ही जर्नी. ओके, तर आहे आपला टाईम कार्ड्स. तो तुम्हाला तुमच्या मनामध्ये जोही प्रश्न असेल त्याचं उत्तर, एखादी गोष्ट कधी घडेल अशा प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही तो आत्ता विचारा. ठीक आहे, आपण बघूया उत्तर. तुमच्या मनातला प्रश्न एखादी गोष्ट कधी होईल, आणि उत्तर आहे विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स. येणाऱ्या काही महिन्यांमध्येच या घटना घडणार आहेत. आपण असं समजूया की 2025 संपायच्या आत तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. नेक्स्ट आहे आपलं येस नो. उत्तर ज्याचं येईल असा प्रश्न तुम्हाला करायचा आहे तुमच्या मनामध्ये. 4-5 सेकंदाचा वेळ मी दिलाय तुम्हाला. विचार केलाच असेल की येस नो मध्ये विचारता येणारा का प्रश्न कोणता आहे. बघूया. डोंट स्टॉप. ठीक आहे, अडचणी येतील, अडथळे येतील, पण तुम्ही थांबू नका असं एनर्जीनं सांगायचंय. मगाशी सुद्धा आलं होतं साई कार्ड्समध्ये की विश्वास ढळू देऊ नका. सो तुम्हाला कळते तुम्हाला किती लेवलला पॉझिटिव्ह असावं लागणार आहे. सो खूप चांगले कार्ड्स आलेत आणि ॲडवाईस आपल्याला या कार्ड्समधनं खूप चांगली मिळालेली आहे. बघूया आपण आता तुमचं आवडतं बुक ऑफ आन्सर्स. बुक ऑफ आन्सर्स. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की तुमच्यासोबत ऑक्टोबर 2025मध्ये काही घटनाक्रम घडणार. ते घडत असताना तुम्ही तुमचा ॲटिट्यूड कसा ठेवला पाहिजे. ठीक आहे, सुरुवात करूया. ओके, सेटल इट सून. जी गोष्ट तुम्ही टांगत ठेवलेली आहे ना, उगाच घोंगडं भिजत ठेवतो म्हणतात तसं, ती सगळ्यात पहिले बाजूला करा. तो मेन अडथळा आहे की त्याशी रिलेटेड कर्म जे आहे ते कट करून टाका. लवकरात लवकर गोष्टी सेटल करा. लाफ अबाउट इट. जरा गोष्टी ना हसण्यावारी घ्या. खूप जास्त सिरियसनेस लाईफमध्ये येऊन देऊ नका. इव्हन तुमच्या आयुष्यात आलेल्या वाईट घटनाक्रमांकडे सुद्धा आनंदी वृत्तीने बघण्याचा ॲटिट्यूड ठेवा. वॉच अँड सी व्हॉट हॅपन्स. आणि असं ठेवल्यानंतर तुम्हाला तुम्ही फक्त बघत राहा काय काय घडतं ना, आगे आगे देखो होता है क्या, अगदी तसा ॲटिट्यूड ठेवा. यू मस्ट ॲक्ट नाऊ. बरोबर, मगाशी पण आला होता डोंट स्टॉप, आता पण आलं यू मस्ट ॲक्ट नाऊ. तो थांबू नका. ही वेळ योग्य आहे आणि महत्त्वाचा डिसिजन तुम्ही घ्या. आणि शेवटचं आपल्यासाठी आलंय द बेस्ट सोल्युशन मे नॉट बी द ऑब्वियस वन. द ॲक्ट नाऊ आलं होतं तेव्हा ना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला डोळ्यासमोर दिसते त्याच प्रॉब्लेमचं आपल्याला ते सोल्युशन जे दिसतंय ते वाटतं, पण ॲक्च्युली जगापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करा आणि त्या मार्गावर तुम्हाला तुमचं ध्येयाला जाण्याचा उत्तम मार्ग तो असेल जेव्हा तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीने आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कराल, तेव्हा तुम्हाला ते मिळेल. ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय. आशा करते की तुम्हाला माझा हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत माझा चॅनल शेअर करा आणि ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.